हेडलाईन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब। इंदापूरमध्ये घरकुलाचा धनादेश वाटपाच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्री दत्ता भरणेंचं मोठं विधान। जयंत पाटील नेहमी माझ्या संपर्कात असतात, त्यांच्या पक्षात ते आनंदी नाहीत, कालांतराने बघू काय होतंय, गिरीश महाजनांचं सूचक विधान। दोन्ही ठाकरेंची युती होणं गरजेचं, सामनाच्या रोखठोक मधून युतीवर भाष्य, तर सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील म्हणत लगावला टोला। विरारमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाला मनसे आणि शिवसैनिकांनी घडवली अद्दल। मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला चोप देत शिकवला चांगलाच धडा। कबड्डी संघटनेत काहींनी चुकीचा मार्ग अवलंबला, आता कबड्डीत पुन्हा लक्ष घालावं लागेल। शरद पवारांच्या सूचक वक्तव्याने कबड्डी संघटनेतही काका पुतण्यांमध्ये सामन्याच्या चर्चांना उधाण। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड, राष्ट्रपती कोट्यातून निकमांना राज्यसभेवर संधी। निकम यांनी मानले राष्ट्रपतींचे आभार। पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच, सिगारेट न दिल्याच्या रागातून कोयते घेऊन दुकानावर हल्ला, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। आणि बीडच्या माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी गावातील उपसरपंच लक्ष्मण चव्हाण याला मारहाण, जखमी उपसरपंचावर रुग्णालयात उपचार सुरू।